हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्या माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. आज नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हा बघा सकाळचा 11 वाजताचा व्ह्यू आहे. ऊन अजूनही आलेलं नव्हतं. आज सकाळी सकाळीच आभाळ आलं आहे थोडंसं. पाऊस आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे, तरी पण असं आभाळ येतंय अजूनही. पावसाचं वातावरण तयार होते. आता हा परतीचा पाऊस येतोच थोडा का होईना. एकदम शांत असं वातावरण आहे. नावाचं सगळे मुलं वगैरे स्कूलला गेलेले असते की 10 नंतर ना खूप शांत असं होतं. आणि रस्त्यावरून वाहने पण जास्त काही गर्दी नसते. एखादं असं वाहन जात असते त्याच्यामुळं. आणि कपडे वगैरे माझी धुवून झाली होती. हे असं घराच्या साईडने असं कागद बांधतात, म्हणजे कपडे सुकवण्यासाठी. माणसांना काय होतं, पाऊस आला की बाहेर टाकता येत नाहीत कपडे, मग असं त्याच्या खाली एका साईडला टाकून ठेवतात ते वाळत. देवपूजा वगैरे झाली होती, तुळशीची पूजा वगैरे केली. आज थोडंसं लेट झालं होतं. गॅसची गाडी येणार होती, त्यामुळं बराच वेळ रोडवर उभा राहिली होती. गाडी खाली गेली की कधी कधी येते पटकन, कधी कधी बराच वेळ जातो. त्यामुळं मुलांना घालवूनच देवपूजा करायला घेतलं होतं, पण गॅसमुळं बराचसाच लेट झालाच मला. नंतर मग पूजा वगैरे करून घेतली. देवपूजा झाली की कसं घरात अगदी फ्रेश असं वाटतं आणि आपल्याला पण एक नवीन एनर्जी येते काही काम करायचं झालं की. पण सकाळी झाले की छान वाटतं, पण कधी कधी असं होतं, लेट पण होती थोडीशी, कारण नाश्ता मुलांचं आवरायचं, त्यांना घालवायचं आणि मग करावं लागतं. त्याच्यामुळं मग लेट झालं की मग असं करते, मुलांना घालवूनच करते. सकाळचं टाईम असेल तर सकाळीच करून घेते. त्यांच्याकडून असं नारळ सोलून ठेवते एकदमच, आठवड्याचे असे 8-10 हे नारळ सोलायचं असं एक हे आहे. त्याने थोडे पटकन सोलले जातात. कोयत्याने पण सोलतात, पण त्यांना जरा जास्तच वेळ जातो. त्याच्यामुळं मग हे नारळ सोलायचंच एक साधन आहे. त्यानं असं त्याच्यावर थोडंसं ताकद लावून प्रेस केलं की ते आत घुसलं जातं. त्याच्यावरती असं टोक आहे, त्यामुळं मग मला थोडेसे सोलायला टाईम जातो. कधीतरी एखादा दुसरा मी सोलते, पण असे एकदाच ना जास्त सोलून ठेवते. आणि देवाला वगैरे फोडायचं असेल तर शेंडी ठेवते, नाहीतर मग हे असं सगळंच केसरं काढून घेते. कारण नाश्त्याला वापरायचं असेल तर तो पूर्णच काढून खिसायला येतो व्यवस्थित. आणि हे मी तांदूळ थोडेसे हडकत घातले होते, म्हणजे 5 ते 7 किलो तांदूळ घेतले होते. रात्रीच निवडून ठेवले होते, म्हणजे काल दुपारी. आणि सकाळी उठल्या भिजत टाकले. 2-3 तास भिजवून पाणी निथळून असं घेतलं आणि नंतर ते हडकत ठेवलं होतं फॅनखाली, कारण त्यांनी जाताना त्यांच्याजवळ दळायला द्यायचं होतं ते गिरणीमधून. त्याचं नंतर मी दाखवेन त्याच्यापासून काय बनवते. एकदम 5-7 किलो तांदळाचं काय करते ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन मी. आणि नंतर मग मी हे वरण भात आणि भोपळ्याची भाजी चपाती असं जेवणाचा मेनू होता. सिंपलच होता. एकादशी होती त्याच्यामुळं काही हे केलं नव्हतं. अशा लहान एकादशीला पण पाळते, म्हणजे नाही नॉनव्हेज आणत कधी घरात. मुलांनी वगैरे बाहेरून खाल्लं काही बाय चान्स तर खातात, पण घरात शक्यतो मी टाळतेच. मग हे वरण बनवायला घेतलं. वरण जास्त आवडत नाही, पण आज भाजीला काही नव्हतं म्हटल्यानंतर वरण घेतलं होतं. त्याच्यामध्ये तेलामध्ये जिरं, मोहरी, आलं, लसूण थोडंसं चेचूनच घालते. लसूण थोडासा जास्त पाहिजे घातला होता. कढीपत्ता घालायचा विसरला, नंतर वरून घातला होता मी. आणि असं पण सिंपल वरण चांगलं लागतं. हे 2 डाळी मिक्स केल्या होत्या, मुगाची आणि तुरीची. मुगाची डाळ थोडीशीच राहिली होती म्हटल्यानंतर 2 चमचे मुगाची आणि 2 चमचे तुरीची डाळ घेऊन शिजवून घेतली होती. शिजतानाच हिंग, हळद घालते. असं पण वरण छान होतं. पण आमच्यात म्हणजे कृष्णा वरण आवडीनं खातो, पण प्रांजूला त्यांना अजिबातच आवडत नाही वरण. खातच नाही, ते ताटातच घेत नाहीत. त्याच्यामुळं आमच्या दोघापुरतंच वरण बनवलं होतं. वरून थोडीशी कोथिंबीर अगोदरच घालते, गॅस बंद करायच्या अगोदरच. कारण काय होतं, मुलांच्या ताटामध्ये कोथिंबीर आली की
हिरवं हिरवं दिसलं की ना तो सगळंच काढायला सांगतो. त्यामुळं कोथिंबीर पूर्ण विरघळून जाते मग त्याच्यासोबत थोडं शिजली की, त्यामुळे मग तसंच घालते. आणि इकडची कोथिंबीर थोडी जास्त घालावं लागते, त्याला काही वासच नसतो, त्याच्यामुळे थोडी जास्तच घालावं लागते. आणि नंतर मी भोपळा घेतला होता हा सुक्का बनवण्यासाठी. भोपळ्याची सुकी भाजी खूप छान लागते, अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. तेलामध्ये ना जिरं कढीपत्ता घातला होता आणि हे थोडंसं लसूण मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतली होती. लसूण थोडासा जास्ती घालायचा आणि ते तेलात असं छान असं भाजून घ्यायचं. सुक्या भाजीला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवते, भाज्यांना चव येते. आणि ही पाणी न घालता शिजवते, त्यामुळे ह्याला थोडंसं तेल वापरते जास्त. आणि मिरची तिखट होती त्यामुळे असा दणकार यायला लागला, म्हणते मिरची भाजतानाच मीठ घातलं होतं. आणि मिरची अगोदर ना छान अशी सगळी भाजून घ्यायची व्यवस्थित. फोडणी व्यवस्थित झाली तरच ना चव येते भाजीला. आणि भोपळा साल काढून धुवून कट करते. कट केल्यानंतर धुवत नाही, कारण नंतर तो जास्त पानचट होतो, त्याच्यामुळं मग मी तसं करते. अगोदर धुते आणि नंतर कट करते. आणि पाणी पण शिजताना घालत नाही, कारण भोपळ्यात ऑलरेडी त्याचं पाणी असते, त्याच्यामुळं वरून दुसरं पाणी घालायची गरज पडत नाही. आणि थोडंसं हळद मीठ घालून छान असं मिक्स करून झाकून ठेवून दिलं. आणि एक वाफ काढून झाल्यानंतर परत एकदा थोडंसं 1-2-3 वेळा अधूनमधून चेक करून बघायचं खाली चिकटतो आहे का. नाही चिकटत तसा, त्याचं थोडंसं पाणी सुटलेलं असतं, त्याच्या ह्याच्यात तो शिजतो. आणि नंतर मग थोडंसं जाडसर असं वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं. सुक्या भाजीसनी कसं थोडं जाडसरच शेंगदाण्याचं कूट चांगलं वाटतं, अगदी बारीक केलेलं ते नाही चांगलं लागत. त्यामुळं मग मी असं 2 प्रकारचं करून ठेवते, थोडंसं जाडसर आणि थोडंसं शेंगदाणा असं अगदी बारीक करते. पातळ भाजीसाठी कसं बारीक केलेलं घातलं की भाजीला घट्टपणा येतो चांगला, पण सुक्या भाज्यांसाठी ना असं थोडंसं जाडसरच चांगलं वाटतं. ते खाताना असं दाताखाली आलं की त्याची चव छान येते. आणि आता बऱ्यापैकी तो आता शिजला होता, शिजून थोडासा कमीच होतं. आणि न पाणी घालता अगदी वाफेवर, किंवा तुम्ही जर तसं नाही शिजला तर वरती प्लेट ठेवून प्लेटमध्ये पाणी ठेवलं तरीही चालतं, पण पाणी न घालताच भोपळा शिजवायचा प्लेटवरती पाणी ठेवून. खूप छान चव लागते अशी भोपळ्याला. पण आणून जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवला ना नंतर पण तो असा शिजत नाही, मग त्याच्यावरती प्लेटमध्ये पाणी ठेवून शिजवून घेते. पण शक्यतो भोपळा आणला की ताजाच करायला घेते. असा होता मग आजचा मेनू. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर भेटू.